नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिटर्मिनंट्स हा पार्ट फिनिश केला होता. या व्हिडिओपासून आपण आपला जो नेक्स्ट पार्ट आहे तो आहे मॅट्रिक्स किंवा मॅट्रायसेस हा पार्ट सुरू करणार आहे. एक सिंगल असेल तर आपण त्याला म्हणतो मॅट्रिक्स, आणि जर अनेक जास्त मॅट्रिक्स असतील तर आपण त्याला काय म्हणतो मॅट्रायसेस. आता बेसिकली मॅट्रिक्स म्हणजे काय तर an arrangement in rectangular bracket with m rows and n columns. अशा जी अरेंजमेंट आहे त्याला काय म्हणतात तर मॅट्रिक्स म्हणतात. आता फॉर एक्झाम्पल काय आपण ते घेऊयात की रेक्टँग्युलर ब्रॅकेटमध्ये असलेली अरेंजमेंट. म्हणजे समजा अशी एक रेक्टँग्युलर ब्रॅकेट आहे आणि त्याच्यामध्ये काही एलिमेंट्स आहेत जे ए बी सी हे एलिमेंट्स आहेत, तर ही झाली मॅट्रिक्स. किंवा तुम्हाला असे एलिमेंट्स दिलेत ए बी सी डी, तर ही झाली तुमची मॅट्रिक्स. किंवा तुम्हाला एलिमेंट्स दिलेले आहेत ए बी सी डी ई एफ, ही सुद्धा तुमची मॅट्रिक्स झाली. म्हणजे तुम्ही कशाही प्रकारे रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये जर एलिमेंट्स लिहिले तर त्याला तुम्ही काय म्हणणार मॅट्रिक्स. ही पण मॅट्रिक्स झाली. -1 2 3 ही पण मॅट्रिक्स झाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 ही सुद्धा तुमची मॅट्रिक्सच झाली. मग रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये जिथे तुमचे काही रोज आहेत, रोज आडवे जे आहेत ते रोज, आणि काही कॉलम्स उभे जे असतील ते, अशा फॉर्ममधलं जे काही अरेंजमेंट असेल त्या सगळ्याला आपण काय म्हणणार मॅट्रिक्स म्हणणार. हे लक्षामध्ये. याच्यामध्ये हा जो एक ऑर्डर आहे हा पार्ट इम्पॉर्टंट आहे. कुठल्याही मॅट्रिक्सची ऑर्डर जर लिहायची असेल, कुठल्याही मॅट्रिक्सची जर ऑर्डर लिहायची असेल तर ती लिहितात m इंटू n, म्हणजेच ती लिहितात रोज इंटू कॉलम्स. मॅट्रिक्सची ऑर्डर लिहिण्याची पद्धत अशी रोज इंटू कॉलम्स. आणि ती जी काही ऑर्डर आहे ती त्या मॅट्रिक्सच्या राईट हँड साईडला शेवटी लिहितात. म्हणजे कसं ते तुम्हाला समजण्यासाठी सोपं सांगतो. आता ही जी एक मॅट्रिक्स आहे याच्यामध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर इथे 2 रो आहेत. हा फर्स्ट रो, हा सेकंड रो, बरोबर आहे. मग याचे रो किती आहेत 2, ते लिहितात इथे कॉर्नरला 2. आणि याचे कॉलम्स किती आहेत तर फर्स्ट कॉलम आणि सेकंड कॉलम, म्हणजे कॉलम पण 2 आहेत. मग 2 इंटू 2 ही ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर झाली. ही मॅट्रिक्सची त्या काय झाली ऑर्डर, म्हणून त्याला म्हणतात 2x2 ची मॅट्रिक्स. 2x2 ची मॅट्रिक्स म्हणजे देअर आर 2 रोज अँड 2 कॉलम्स, हे झाले 2. आता इकडे जर ऑब्झर्व केलं तर आपण किती रो आहेत 1 2 2 रोज, किती कॉलम्स आहेत 1 2 3, तर याची ऑर्डर 2x3, बरोबर आहे. ही जी एक मोठी मॅट्रिक्स आहे याच्यात रोज किती आहेत 1 2 3 इंटू कॉलम किती आहेत 1 2 3. समजतंय का इथे लक्षामध्ये. आता याच्यामध्ये काही जणांचं कन्फ्युजन होतं म्हणून मी हे सगळ्यात शेवटी ठेवलं. ही जी मॅट्रिक्स आहे याच्यामध्ये रो किती आहे एकच आहे, आणि कॉलम किती आहेत 1 2 3, सो 1/3. 1 रो 3 कॉलम्स. याचं काय 1 2 2 रो आहेत आणि कॉलम्स किती आहेत एकच आहे 2/1. याच्या बाबतीत काय 1 2 3 3 रोज आहेत आणि एकच कॉलम आहे. येते लक्षामध्ये. तर या प्रकारच्या आपण मॅट्रिक्स वेगवेगळ्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. आपल्याला हायेस्ट मॅट्रिक्स जी आहे आपल्या सिलेबसमध्ये ती असते 3/3. 3/3च्या पुढे मॅट्रिक्स नाही आहे, म्हणजे 4/4 असते, 5/5 असते, 6/6 असेल, अशा मॅट्रिक्स असतात. पण आपल्या सिलेबसमध्ये मॅक्सिमम मॅट्रिक्स काय असणार 3 रोज 3 कॉलम्स. याच्यावर तुमचे रोज आणि कॉलम्स काही जाणार नाही. हे वेगवेगळं कॉम्बिनेशन झालं. सो मॅट्रिक्स म्हणजे काय तर वेगवेगळ्या एलिमेंट्स जे रो वाईज आणि कॉलम्स वाईज अरेंज केलेत आणि रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये लिहिले, त्याला आपण काय म्हणणार तर मॅट्रिक्स म्हणणार. आता यामध्ये पुढचा पार्ट काय तर ही जी काही मॅट्रिक्स आहे त्याचे एलिमेंट्स जे असतात तर ते कसे डिनोट करतात किंवा ते कसे फाइंड आउट करतात ते फक्त बघूयात. सपोज ए ही मॅट्रिक्स आहे. कुठलीही मॅट्रिक्स डिनोट करायचं असेल तर ते कॅपिटल लेटरने आपल्याला दाखवायचं. ए ही सपोज मॅट्रिक्स आहे आपल्याला.
त्याचे एलिमेंट्स असे आहेत 2 3 4 0 -1 आणि 5 असे आपले एलिमेंट्स आहेत सपोज. ठीक आहे. तर ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर काय, तर 1 2 3 रोज आणि कॉलम्स किती 1 आणि 2 ही त्याची ऑर्डर झाली 3/2. आता ह्या एलिमेंट्स हा जो 2 एलिमेंट आहे, हा कुठे आहे, हा फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलममध्ये, फर्स्ट रो फर्स्ट कॉलममध्ये, त्याला त्यामुळे म्हणतात A11. हा जो 3 एलिमेंट आहे हा फर्स्ट रो आणि सेकंड कॉलममध्ये, त्यामुळे त्याला लिहितात A12. म्हणजे एलिमेंट लिहिताना काय करतात, कुठल्या रोमध्ये हे आधी लिहितात 1 आणि कुठल्या कॉलममध्ये ते नंतर लिहितात. हा जो 4 एलिमेंट आहे हा सेकंड रोमध्ये आणि फर्स्ट कॉलममध्ये, त्यामुळे त्याचं येणार A21. 0 एलिमेंट कुठे आहे, A22 सेकंड रो सेकंड कॉलम. -1 हा एलिमेंट कुठे आहे, थर्ड रो फर्स्ट कॉलम, सो A31. आणि 5 कुठे आहे, थर्ड रो सेकंड कॉलम, मग त्याची पोझिशन काय आली A32. हे समजते का बघा तुम्हाला. म्हणजे ह्या सगळ्या मॅट्रायसेसच्या बाबतीत आपण ते एलिमेंट्स कुठल्या पोझिशनला आहेत हे आपण लिहू शकतो. उदाहरणार्थ हा जो एलिमेंट आहे याची पोझिशन काय, हा फर्स्ट रोमध्ये आणि फर्स्ट कॉलममध्ये, त्यामुळे त्याची पोझिशन राहणार A11. हा जो 2 एलिमेंट आहे हा सेकंड रोमध्ये फर्स्ट कॉलममध्ये, त्यामुळे त्याची पोझिशन राहणार A21. बरोबर आहे. हा जो एलिमेंट आहे -1 हा फर्स्ट रो फर्स्ट कॉलममध्ये, त्यामुळे याची पोझिशन राहणार A11. हा जो आहे हा सेकंड रोमध्ये आणि फर्स्ट कॉलममध्ये, त्यामुळे याची पोझिशन राहणार A21. हा जो 3 आहे हा थर्ड रोमध्ये आणि फर्स्ट कॉलममध्ये, याची पोझिशन राहणार A31. यांचा जर विचार करायला गेलो तर हा एलिमेंट होईल A11. बरोबर आहे, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. याचं काय होईल A12 फर्स्ट रो सेकंड कॉलम, याची पोझिशन होईल A13. बरोबर आहे. अशा पद्धतीने तुम्ही ह्या एलिमेंटची एक्झॅक्ट पोझिशन आहे ते आपण तुम्ही बघू शकता. ओके. तर डिटर्मिनंट्स जे आहेत ते आपण काय करायचो, फक्त एक हॉरिझॉन्टल किंवा हॉरिझॉन्टल नाही परपेंडिक्युलर लाईन काढायचो आणि त्याच्यामध्ये ते लिहायचो. इथे आपल्याला ते रेक्टँग्युलर ब्रॅकेटच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे आणि हे आपण त्याच्या वेगवेगळ्या पोझिशन्स बघितल्या. आता याच्यामध्ये पुढचा जो पार्ट आपल्याला बघायचा आहे तो आहे टाईप्स ऑफ मॅट्रायसेस. हा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. तुमच्या एक्झामला याच्यावर तुम्हाला प्रश्न येणार डेफिनेटली. टाईप्स ऑफ मॅट्रायसेस. कुठले तरी 2 टाईप एकतर तुम्हाला आयडेंटिफाय करायला येतात किंवा तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन लिहायचं असतं की ते टाईप एक्झॅक्टली काय आहे. ओके. तर याच्यातलं पहिलं जो टाईप आहे तो आहे झिरो मॅट्रिक्स. यालाच नल मॅट्रिक्स पण म्हणतात. याला काय म्हणतात, नल मॅट्रिक्स. नल मॅट्रिक्स म्हणतात. आता झिरो किंवा नल मॅट्रिक्स म्हणजे काय, एकदम सिंपल आहे. ज्या मॅट्रिक्समधले सगळेचे सगळे एलिमेंट झिरो असतात त्याला झिरो मॅट्रिक्स किंवा नल मॅट्रिक्स म्हणतात. फॉर एक्झाम्पल 0 0 याची ऑर्डर काय येणार, 1 रो 2 कॉलम्स, नल मॅट्रिक्स. 0 0 याची ऑर्डर काय येणार, 1 2 2 रोज 1 कॉलम. अजून एक आपण घेऊयात 0 0 0 0 याची ऑर्डर काय येईल, 2 रोज 2 कॉलम्स, 2/2. याच्यात ऑर्डर वेगवेगळ्या ऑर्डरचे मॅट्रिक्स आपण लिहिलेले, पण या सगळ्यांमधले सगळे एलिमेंट्स काय आहेत, झिरो. त्यामुळे अशा मॅट्रिक्सला काय म्हणतात, झिरो मॅट्रिक्स किंवा नल मॅट्रिक्स. तर नेक्स्ट टाईप आपण बघा. नेक्स्ट टाईप आहे आपला रो मॅट्रिक्स. तर रो मॅट्रिक्स हा काय प्रकार आहे, तर याची एक पिक्युलरिटी अशी आहे की इथं फक्त एक सिंगल रो असतो. इथं
तिथं काय असतं, फक्त एक सिंगल रो असतो आणि कॉलम्सवर त्याला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही आहे किंवा काही रिस्ट्रिक्शन नाही आहे. फॉर एक्झाम्पल काय 1 2, तर रो एकच आहे, कॉलम किती आहेत 2, किंवा 1 2 3, एक रो आहे 3 कॉलम्स आहेत, एक रो 3 कॉलम्स आहेत, बरोबर आहे. अशा प्रकारच्या मॅट्रिक्सला काय म्हणतात, रो मॅट्रिक्स. देर इज ओनली 1 रो इन द मॅट्रिक्स. कॉलम्स किती असू शकतात, आपल्याकडे मॅक्सिमम 3 कॉलम्स आहेत, त्यामुळे आपण 3 कॉलम्सपर्यंतच घेणार. पुढचा पार्ट आहे तुमचा, रो मॅट्रिक्स आहे तशीच कॉलम मॅट्रिक्स. कॉलम मॅट्रिक्सची पिक्युलॅरिटी काय, तिथे एकच सिंगल कॉलम आहे, एकच सिंगल कॉलम. जसं इथे सिंगल रो होता तसं इथं सिंगल कॉलम. म्हणजे काय 1 2, रो किती 1 2 आणि कॉलम किती 1, किंवा 0 1 2, रोज किती 1 2 3 आणि कॉलम्स किती 1. दॅट्स ऑल. याला काय म्हणणार, कॉलम मॅट्रिक्स.